खाकी वर्दीतले गुंड आणि खाकी वर्दीतल्या गुंडांनी नेहमीच आमच्या लोकांवर केलेल्या अत्याचाराबद्दल सतत बोलण्याची गरज आहे. मग त्यामध्ये रमाईनगर हत्याकांड असेल, खैरलांजी हत्याकांड असेल, कोपर्डी असेल, महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं जेव्हा जेव्हा बौद्धांवर अत्याचार, अन्याय किंवा त्यांच्या प्रतीकांची विठंबना करण्यात आली, तिथं तिथं नेहमीच उच्च जातीय पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिलेली आहे. रमाईनगर हत्याकांडामध्ये गोळीबार करणारा पोलीस अधिकारी असेल किंवा काल परभणीमध्ये ज्याच्या नेतृत्वाखाली सोमनाथला मारण्यात आलं आणि आज त्याचं निधन झालं, याचा अर्थ त्याचा खून करण्यात आला. ह्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांची जात, मानसिकता पाहता राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था हे जरी घटनात्मक चालत असले तरी न्याय हा जात पाहूनच दिला जातो. न्याय देत असताना किंवा प्रोटेक्शन देत असताना ती जात पाहूनच दिलं जातं. हे त्याचे पुरावे आहेत. काल देवेंद्र फडणवीस बोलले, बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या अनुयायांनी संविधानाच्या विरोधात जाऊन कृत्य करणं चुकीचं आहे. मुळात देवेंद्र फडणवीसांचा या वाक्याचा दुसरा अर्थ असाही होतो की देवेंद्र फडणवीस बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाहीत. आणि त्यापुढे जाऊन देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की ज्या माते फिरूनी संविधानाच्या प्रतिकृतीची विठंबना केली त्याला ते माथे फिरू म्हणतात. मग माझा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न आहे, अरे त्या माथे फिरून तर संविधानाच्या प्रतिकृतीची विठंबना केली. मिस्टर देवेंद्र फडणवीस, आपण तर निवडणूक आयोगाला धाब्यावर बसवून EVMचे धिंदवडे उडवून जो निकाल लावून घेतलेला आहे, हा निकाल मुळात घटनात्मक आहे का? हा सुद्धा संविधानाचा खूनच नव्हे का? जर हा खून संविधानाचा नसेल आणि असेल तर मग त्या माथे फिरूमध्ये ज्याने संविधानाच्या प्रतिकृतीची विठंबना केली आणि तुम्ही जे माथे फिरू आहात स्वतः, जे EVMची खोडखाड करून, छेडछाड करून स्वतः निकाल लागून घेतले BJPच्या बाजूने, तुमच्यापेक्षा तो माथे फिरू का परवडला नाही? तरीही तुम्हाला माथे फिरू म्हणण्याची हिंमत कोणी करत नाही. हा उद्रेक त्या माथे फिरूसाठी नव्हता, तर तुम्ही जो माथे फिरूपणा EVMमध्ये करून निवडणुका जिंकलात त्यासाठी सुद्धा हा उद्रेक होता आणि भविष्यामध्ये तो उद्रेक मोठा होईल. पण आज सोमनाथच्या रूपानं पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायाचा बळी पोलीस प्रशासनाने घेतला. अशी कितीतरी सोमनाथ आजपर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी मारलेली आहेत. जातीच्या नावाखाली, दंगलीच्या नावाखाली किंवा खोट्या गुन्ह्यांच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये खोटे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण लिमिटच्या बाहेर गेलेलं आहे. जिथं गरज असते तिथं पोलीस कधीच गुन्हे दाखल करत नाहीत. जिथं गरज असते तिथं पोलीस कधीच लवकर जात नाहीत. जिथं गरज असते तिथं पोलीस कधीच निर्णायक भूमिका घेत नाहीत. पण जिथं गरज नसते तिथं मात्र पोलिसांचा उतावळेपणा नेहमीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतो. अशीच काहीची अवस्था काल परभणीमध्ये सुद्धा झालेली आहे. परभणीतल्या लोकांनी हिंसाचार का केला? किती दिवस ते लोक शांत बसतील? संविधानाचा तुम्ही मुर्दा पाडून सत्तेवर येत असताना, पहाटे शपथविधी घेत असताना, सरकार फोडत असताना तीच लोक उभ्या डोळ्यानं पाहत होती. हा त्याचासुद्धा राग आहे, हे विसरू नका मिस्टर फडणवीस. त्याच्यामुळं हा राग जो व्यक्त केला जातोय हा फक्त एका वर्ग समुदायातून व्यक्त केला जातोय. भविष्यामध्ये जर तुम्ही संविधानाची अशीच अनैतिक वागत राहाल तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जाती वर्गातून हा राग बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला वाटत असेल तुम्ही मनोज जरांगे पाटलांना शांत केलं, पण आता प्रत्येक जात समुदायामध्ये मनोज जरांगे उदयास येतील आणि तुमचा ब्राह्मणी कावा सापासारखा ठेचून मारतील.
हे सुद्धा विसरू नका. असो, परभणीचं दुःख आम्ही विसरून चालणार नाही. अशीच जर आमची पोरं मारली जात असतील तर त्यांना मारणाऱ्या पोलिसी गुंडांचा बंदोबस्त होणं काळाची गरज आहे. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. अंगावर वर्दी घातले म्हणजे कोणाला एखाद्याला मारण्याचं परमिशन भारताची राज्यघटना कदापि देत नाही. पण अंगावर वर्दी घालून जर कोणी आमच्या लोकांचे मुर्दे पाडत असेल तर ते पोलिसांचे मुर्दे पाडण्यापर्यंतची वेळ लोकांवर न आलेली बरी. काल परभणीमध्ये जो हिंसाचार झाला, मुळात त्याच्यामधले मी 1-2-3 पुरावे म्हणून सांगतो. परभणीमध्ये जो हिंसाचार झाला त्या हिंसाचाराच्या अगोदर जी संविधानाच्या प्रतिकृतीची विठंबना झाली त्याचा निषेध म्हणून विजयराव वाकोडींनी तो मोर्चा त्यांच्या नेतृत्वात काढला होता. अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे ज्या विजयराव वाकोडेंनी संविधानाच्या प्रतिकृतीच्या विठंबनेच्या विरोधामध्ये निषेध मोर्चा काढला त्या विजयराव वाकोडेंवर हात उचलणारे सुद्धा निळे दुपट्टे घातलेले लोक विजयराव वाकोडेंच्या आंदोलनामध्ये होते. तर हे निळे दुपट्टे घातलेले लोक नेमके कोण होते? जसा तो फेटा बांधलेला सापडला, शिखाचा व्यक्ती होता, तो सापडला कारण तो फेटा बांधलेला होता, निळी दस्ती घातलेला नव्हता. पण विजयराव वाकोडेंच्या आंदोलनामध्ये जाळपोळ करण्यामध्ये, हिंसा घडवण्यामध्ये, गाड्या तोडण्या फोडण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना न मानणारे हिंदुत्ववादी लोकसुद्धा निळ्या दस्त्या पांघरून सामील होते. याची पोलिसांना कल्पना पूर्णपणे होती. म्हणून तर त्या शीख व्यक्तीला पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यासाठी परमिशन दिली. असेच अनेक आंदोलकं निळ्या दस्त्या घालून सुद्धा गुंड लोक विजयराव वाकोडेंच्या आंदोलनात घुसली होती. म्हणून विजयराव वाकोडेच त्या आंदोलनाचं नेतृत्व करतायत हे त्यांना माहिती नव्हतं. म्हणून विजयराव वाकोडेंवर पण हात उचलण्यात आला. ही गुंड लोक निळ्या दुपट्ट्यातली कोण होती याचा सुद्धा पोलिसांनी शोध घेणं गरजेचं आहे. कारण शोध घ्यायची गरजच नाही, पोलिसांना ते माहिती आहे. कारण ती पोलिसांनी सोडलेलीच गुंड होती. कारण जी गुंडगिरी पोलिसांना करता येत नव्हती ती गुंडगिरी पोलिसांनी हिंदुत्ववादी लोकांना निळे दुपट्टे टाकून त्या मोर्चामध्ये सामील केलं आणि आपल्याच लोकांना मारायला भाग पाडलं. निळा दुपट्टा गळ्यामध्ये असल्यामुळे आपल्याच लोकांना ही लोक आपली आहेत का परकी आहेत ही कळाली नाहीत आणि हिंसाचार भडकला. त्यामुळं निळ्या दुपट्ट्यातली गुंड लोक शोधणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचसोबत पोलिसांमधली गुंड लोक शोधणं गरजेचं आहे. पोलिसांव्यतिरिक्त इतर लोक आंदोलकावर हमले करतायत, आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्यांना मारतायत, ही सुद्धा पोलिसांसाठी अतिशय शरमेची बाब आहे. त्यामुळं पोलिसांनी अगोदर ह्या निळ्या दुपट्ट्यातल्या गुंडांना सुद्धा शोधून काढणं गरजेचं आहे. त्याचसोबत पोलिसांमधल्या गुंडांना सुद्धा शोधून काढणं गरजेचं आहे. आणि ज्या व्यक्तीच्या अंगावर वर्दी नव्हती, त्याच्या हातामध्ये काठी होती, तो नेमका कोणाला मारण्यासाठी तिथं आला होता याचा सुद्धा पोलिसांनी शोध घेणं काळाची गरज आहे. आमच्यावर दंगल केल्याचा जो आरोप केला जातोय, मुळात हा आरोप नेमकी दंगल कोणी केली? निळा दुपट्टा घालून आलेल्या हिंदुत्ववाद्यांनी केली का पोलिसी गुंडांनी केली का पोलिसांनीच ही दंगल घडवली? हा सुद्धा विचार करण्याचा आणि तपास करण्याचा विषय आहे. यावर पोलिसांनी तपास करणं काळाची गरज आहे. अन्यथा असे गुंड तुमच्याकडे कमी असतील, आमच्याकडे फार जास्त आहेत हे पोलिसांनी विसरू नये.